नमस्कार. आजचा विषय आहे शिळे अन्न. आता हे शिळे अन्न काय डायरेक्ट शिळं होत नसतं. आधी प्रत्येकाच्या घरामध्ये एक ताजा स्वयंपाक तयार होत असतो. मग तो ताजा स्वयंपाक संध्याकाळी शिळा होतो. संध्याकाळी बनवलेला ताजा स्वयंपाक हा दुसऱ्या दिवशी सकाळी शिळा होत असतो. आता आपला जो विषय आहे तो शिळं अन्नच आहे, पण वेगळं आहे बरं का. हे शिळं अन्न नाही. गोष्ट तर इथेच फिरते आहे ह्या अन्नाभोवती, पण बघा कशी गंमत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये आई वडील आणि मुलगा आणि सून असं 4 जणांचं कुटुंब असतं. आणि छान त्यांचं रुटीन चाललेलं असतं. मस्तपैकी कामं वगैरे होत असतात, चालू असतात. नेहमीप्रमाणे एक दिवस सकाळी काय असतं, सूनबाई आणि सासूबाई दोघी मिळून चपात्या बनवत असतात. बरं, आता होतं काय की सासू आणि सून चपात्या करताना अगदी जवळ आलेले असतात. सासूबाई चपात्या लाटत असते, सूनबाई चपात्या भाजत असते. मग यात होतं काय, जवळ आल्यामुळे सून ती कुठे जाऊ शकत नाही काम सोडून. मग सासूबाईला असे उमाळे येतात. जुन्या आठवणी तिच्या जाग्या होतात. मग एवढ्या पिठाचा ढिगभर पिठाच्या चपात्या होईपर्यंत सून चांगली तावडीत सापडलेली असते आणि त्या जुन्या आठवणी सासूबाई सांगत असते. त्याच्यानंतर होतं काय, तेवढ्यांना बाहेरून आवाज येतो. एक भिक्षेकरू येतो. आता सासरे बाबा बाहेर ओट्यावरच बसलेले असतात, नेहमीप्रमाणे पेपर वाचत बसलेले असतात. तर सासरे बाबा त्यांच्या बायकोला आवाज देतात, अगं ये बघ, ते नेहमीचे भिक्षेकरू आलेले आहेत, तू सवय लावली आहे त्यांना. बरोबर येतात आणि सासूबाई मस्त गरम गरम पोळी तूप लावून त्या भिक्षेकरूला देत असते बरं का. रोज छान छान गरम गरम ताजी ताजी चपाती. बरं, ती त्याला वाढते आणि सासऱ्याला बोलता बोलता म्हणते, बघा बरं किती छान, मी यांना सवय लावली, पण मी यांना रोज ताजं अन्न देत असते. असंच नाही देत. आमच्या काळात आम्ही शिळं खाल्लं, लहानाचे मोठं शिळं खाऊन वाढलो, त्याची मला जाणीव आहे. म्हणून मी ह्या भिकाऱ्याला सुद्धा गरम गरम चपाती देत असते. का तर मला माझी आठवण आहे लहानपणीची. आम्हाला खायला मिळत नव्हतं. तर तो भिक्षेकरू म्हणतात, काय म्हणता हो ताई, ताजं देता ताजं देता ताजं देता. कशाचं काय, म्हणायला ताजं आहे, शिळंच देता. आणि खाल्ल्यानंतर कधी कधी माझ्या पोटात पण दुखतो. अरे च्छा, हा असा बोलला डायरेक्ट. सासूला तर धक्काच बसला. कसं काय असं बोलू शकतो हा. आणि तो निघून जातो. निघून गेल्यावर सासू रडायलाच लागते. तिला इतकं वाईट वाटतं. ती म्हणते, अहो मी याला किती वर्ष झाले चपाती गरम देते आणि हा असं कसं काय बोलला. सासरे म्हणतात, जाऊ दे गं, त्यांना सवयच तशी असते. तसं त्यांना किती प्रेम द्या, त्यांना काही फरक पडत नाही त्याचा. त्याच्यामुळे जाऊ दे, तू त्याचं एवढं मनावर लावून घेऊ नको आणि इथून पुढे असे लाडही देऊ नकोस. तेवढ्यात सूनबाई बाहेर येते बरं का. सूनबाई म्हणते, काय खोटं बोलला तो, बरोबरच तर बोलला, शिळंच देताय तुम्ही त्याला. अरेच्चा, सूनबाई पण असं बोलली. आता काही खरं नाही. सूनबाईने असं का बोलावं. सासूबाई डोक्याला हात लावूनच बसते आणि अशी रडू लागते. इतकं वाईट वाटतं. आता तर तिच्यावर दुःखाचा डोंगरच पडलेला असतो. ती सासऱ्याला म्हणते, काय ही पण असं बोलली. तर सासू सुनेला विचारते, का गं तू का असं बोललीस. तर ती म्हणे, सासूबाई मी काय आता तुम्हाला सांगणार नाही, काहीच बोलणार नाही, कारण मी लहान आहे वयाने. मी जर काही बोलायला गेली तर तुम्हाला ते पटणार नाही आणि तुमच्या भावना अजून दुखावतील. त्यापेक्षा मी आत्ता काहीच सांगत नाही. पण सासूला काही चैन पडत नाही. ती सून कामावर निघून जाते. तिचा ऑफिसचा टाईम झालेला असतो, ती निघून जाते. सासरे तिला म्हणतात, रडू नको, थांब, तो पुन्हा येईल की नाही तो भिक्षेकरी, उद्या मग त्याला आपण विचारूया, तू असं का बोलला. झालं, दुसऱ्या दिवशी भिक्षेकरू पुन्हा येतो. तर भिक्षेकरीला त्या विचारतात की, का रे तू असं का बोललास, तुला तर ताजं देते मी, तू का असं बोललास. भिक्षेकरी बोलला, अहो मग काय, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही गरम गरम देताय मला, असं तुम्हाला वाटतं ताजं, पण तुम्ही खरं सांगा, तुम्ही ज्यावेळेस चपात्या लाटत असतात तेव्हा तुमचा काय विषय असतो, ते मी इथे ओट्यावर बसून ऐकतच असतो की. सांगा काय विषय असतो. सासू म्हणते, मी माझ्या जुन्या काळातल्या आठवणी सुनबाईला सांगत असते की मी
कसे दिवस काढले, मी किती कष्ट करून हे घर उभं केलं आहे, मी किती दुःख सोसलं आहे, मला काय काय अडीअडचणी येऊन गेल्या होत्या. मग ते मी सांगत असते सुनबाईला. तर सुनबाई म्हणते, हो सासूबाई, बरोबर आहे तुम्ही हे सांगतायत, पण तुम्ही 1 दिवस सांगा, 2 दिवस सांगा, त्याचा मला पुढे भविष्यात फायदाच आहे. तुमच्या अनुभवातूनच मी शहाणी होणार आहे आणि स्ट्रॉंग होणार आहे. पण तुम्ही जर सतत तेच सांगत राहाल, तेच 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 तेच, तर मग मात्र मलाही कंटाळा येतो बरं का. मग ते शिळं होऊन जातं. मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अरेच्छा, खरंच की आपण किती दिवस भूतकाळातल्या गोष्टी सांगणार आहे. आज सुनेला 2-4 वर्ष झाली आपल्या घरी येऊन, अजूनही आपण जुन्या आठवणीच उगाळत बसलो आहोत, चांगल्या वाईट. एकदा सांगितल्या, 2दा सांगितल्या, पुन्हा पुन्हा सांगायची काय गरज आहे. मग मंडळी, हे आपलंही असंच होत असतं. आपण प्रत्येक माणूस असा वागतो बरं का. कोणी कधीच स्वतःचे जुने दिवस विसरत नाही. आणि जे आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत ना, आपली मुलं, सुना किंवा अजून कोणी असतील घरामध्ये, त्यांना, नातवंडांना, हे आपण सतत 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 ते सांगत असतो. आणि सांगताना आपल्यामधून ते दुःख येत असतं. कधीकधी अहंकार जाणवत असतो की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं म्हणून तुम्हाला हे दिवस दिसायला मिळतात, आम्ही एवढं भोगलं म्हणून तुम्हाला हे दिवस पाहायला मिळालेत, आम्ही कष्ट केलं, आम्ही झिजलो म्हणून तुम्हाला हे सुख आहे. तर असं आहे हे शिळे शब्द जे आपण स्वयंपाक करताना वापरतो ना, तेच त्याच्यात मुरतं. म्हणजे म्हणतात ना की स्वयंपाक करताना तुम्ही जसे विचार कराल, जसं बोलाल, तेच सगळं त्या अन्नामध्ये मुरत असतं. म्हणून अन्न शिजवताना आपण कोणत्या विषयावर बोलत आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर कसा वाटला आजचा विषय? आणि सांगा बरं, तुमच्याकडे ताजं जेवण बनतं का शिळं जेवण बनतं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. की अजूनही तुम्हीसुद्धा शिळंच खाता? नक्की कमेंट करून सांगा.